आजची सुंदर अशी सकाळ मशीनपासूनच झाली होती. एक ब्लाऊज शिवलं होतं सकाळी सकाळीच, ते बघायला घेतलं. काल एक सुंदर असं ब्लाऊज शिवलं होतं, त्याचा ना पूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे बोटनेकचा ब्लाऊजचा. नक्की जाऊन बघा, खाली दिलेल्या त्रिकोणवर क्लिक करून सुद्धा बघू शकता. मुंबईचा उन्हाळा एवढा जास्त वाढला आहे की किचनमधलं पाणी अगदी जास्त गरम यायला लागले, म्हणून आज काय पाणी मी गरम केलंच नव्हतं. त्याच पाण्याने आंघोळ करायचं असं ठरवलं, म्हणूनच किचनमधलं पाणी इथं मी आंघोळीसाठी काढत होते. देवला थोडंसं गरमगार पाणी लागतं आणि मला काही साधं पाणी असलं तरी चालतंय, त्याच्यामुळं तेवढंच लाईट बिलचे वाचवण म्हणून इथं गरम पाणी किचनचं घ्यायला घेतलं होतं. शिवमला जास्त झापलं होतं, त्याच्यामुळे देवपूजा आज त्याने केली होती. त्याच्यानंतर इथं कलशमध्ये पाणी टाकायला मी घेतलं. रोज यातलं पाणी थोडंसं चेंज करते आणि आज मला इथं नारळाला मोड आलेला दिसला. खूप सुंदर वाटतं बरं का नारळाला मोड आल्यानंतर. त्याच्यानंतर इथं आज लसूण पालकची भाजी करणार होते, त्याच्यामुळे इथं पालक उकडून घेतली होती. देऊ आईस्क्रीम खूप जास्त आवडते म्हणून आईस्क्रीम इथं बनवली होती कांद्याची, आणि मस्त अशी सगळ्यांना आईस्क्रीम म्हणून दाखवत होती. सोबत देवायला सुद्धा ती दाखवत होती. तिचा वेगळाच काही आनंद असतो. त्याच्यानंतर इथं लसूण पालकची भाजी करून घेतली. कांदा टमाटर ते टाकून आपलं साधे सिंपल भाजी करायची. आता आपण किचन वट्टा धुवायची थोडीशी पद्धत चेंज केली आहे. कपड्याने वगैरे पुसून घेत नाही, डायरेक्ट इथं किचनमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर पाणी टाकून घेते आणि नंतर स्वायपरनी काढून घेते आणि एकदम स्वच्छ असतं. नंतर किचन होऊन जाते. तुम्ही पण असं ट्राय करू शकता. नंतर ह्यांनी आल्यानंतर काही जेवायला घेतलं. ह्यांना काही कॅमेऱ्यात यायचं नसते, पण मला काही यांना सोडायचं नसते. तर चलो, आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.